आता ना मस्त ना भाकरी टाकते गरम गरम 2-4 आणि मेथीची भाजी संग मस्त लागन मग. हा दूधवाला का बरं आला नाही गड्या, पाहूनच येते. माझा डबा झालाय का? मला पटकन डबा दे बरं, मला उशीर झालाय. अहो थांबा, मस्त गरम गरम 2-4 भाकरी टाकते मी आता. मेथीची भाजी होती ना, म्हणलं भाकरी करू. बसा बरं 2-5 मिनिटं बसा, पटकन तुमचा डबा करते. भाकरी का? बर बर कर बर. मग मेथीच्या भाजी संग मस्त लागतील. कर मग एखादी 2 जास्त देजो. मग कसं आहे ऑफिसात मग कोणी सोबत खात्यात मग जास्त असलं बरं पडतं. हा करते मी, भाजी झाली. बसा तुम्ही 2 मिनिटं बसा, करते पटकन. हो माय, भाजी कुठे गेली? कुठे गेली म्हणजे? काय झालं? हो आता दूध पाहायला गेले, मस्त कढईत भाजी करेल होती. हा थोडं 2 मिनिटं त्या विमला बाईशी बोलत उभी होते, दूध पाहायला गेले तर येऊन पाहत तर भाजी कुठे कढईत पाहा तुम्ही. मांजर बिंजर तर नाही आले बाई, पण मांजर काय मेथीची भाजी नाही खाणार म्हणा. तू बनवलीच नसल, तुला वाटलं मी बनवली, तू बनवलीच नसल भाजी. तुमचं काही डोकं बिकं फिरेले का हो? हा कढई एवढी बरेल दिसते, खरकाटी कढई दिसते, भाजी बनवेल होती मी. शिला काय गं वहिनी, बोल पटकन, मला उशीर झालाय, निघते मी. अगं म्हणलं ते मेथीची भाजी पाहिली का गं, कढईत इतक्यात भाजी करेल होती मी आणि बाहेर गेले, आता पाहते तर भाजीच नाही गं. अगं मी डबा भरला ना, मग डबा भरला मी आणि मग उरलीच नाही ती. डबा भरला? असा कसा डबा भरला? सारी कढई भर भाजी होतून घेतली काय वा? होतीच किती का वहिनी ती भाजी. हा मेथीची भाजी सुकून एवढीशी तर होती. हा मग डब्यात कसं आहे का ऑफिसला मग 2-4 जणी सोबत बसतात, एवढीशी भाजी चांगली नाही वाटत ना. मग थोडी घेतली मी जास्त आणि ती थोडीच होती तशी पण. आणि त्या भाजी सोबत काय घेतलं तू? अगं मला उशीर झालाय, कॅन्टीनला पोळ्या भेटून जातील तर पोळ्या घेऊन गेली तिकडून. चल निघते मी आता. अगं मी काय म्हणते, थांब तरी. जाऊ दे, गेली ती आता, चिडचिड करू नको, जाऊ दे, तोंड पाहिजे तुझं. हो पण असं कुठं असतंय का? हा भाजी केली मी, तुमचा डबा व्हायचा अजून. दोघांनी म्हटलं दोघांचे डबे भरून बाई, मला थोडी भाजी उरल तर भाकरी टाकणार होते मी. जाऊ दे, असं कर, मी बाहेर खाऊन घेईल काहीतरी आजच्या दिवस. हाव पण हाय काही आता. काल भाजी निवडायला लावली तिला. हा तिने मला गोळी देऊन दिली, म्हणे भाजी निवडते म्हणे, वहिनी तू भात टाक म्हणे. भात टाकायला गेली ती मार आणि मस्त तिकडे झोपून गेली. रात्री म्हणे रात्री निवडू, जेवण झाल्यावर निवडू लागन म्हणे. जेवण झाल्यावर घेतला फोन आणि गेली झोपायला. हा भाजी मी निवडली, भाजी मी आणली आणि तिने एक घास बी ठेवू नाही का मला? हा असं कसं राक्षसीने का काय, एवढी कोण भाजी खाता का? या बाई, तिला खाण्यावरून बोल नको तू, बाकीचं सगळं बोल, खाण्यावरून बोल नको. तुमचा तर फुकटच रुबाब आहे माझ्यावर. हा आई तर तिला डबा करून द्या, तुमचा डबा करा आणि वरून मला तुम्ही थोडीफार भाजी बी तुम्ही ठेवू शकत नाही. बरं ना मला नाही ठेवत, तुमचा डबा तर होऊन जाऊ दे. ती मोठी भाजी होती ती, दोघांचे डबे भरतील एवढी भाजी होतीच ती. आणि लोकांच्या घरात काय एक जोडीमध्ये 2-4 जण खाती नाही काय? आणि मी जर पातळ बनवली असते मग काय केलं असते नाही. अगं सोड ना बाई, आता जाऊ दे ना, काय सकाळी सकाळी कटकटी तुमच्या. नाही मला माहिती आहे ना, पातळ बनवली असते तिने तोंड नसतं लावलं. कोरडी बनवली मस्त तेल मीठ टाकून तर मस्त घेऊन गेले, दुसऱ्याचा विचार नाही केला तिने. ये बाई, तुला 4 जोडे आणून देतो मी संध्याकाळच्याला, आता डोकं लावू नको कडे, आता शांत बस आणि खाण्यावरून बोल नको तिला. तुमचे उलटे जोडे ना मलाच बसते गड्या. हा सगळं करून सवरून साधी तुमच्या डब्यापुरती तर तिने ठेवायला पाहिजे होती की नाही? आता मी काय दिवसाला 4-4 भाज्या करू, तेच कामं करू का मी? बरं मी जीवाला कधी करून खात नाही. हा बरं थांब, मी काय करतो, तिच्याकडून तो डबा आणतो ती भाजी देतो तुला एकदाची, म्हणजे तुझा आहे ना आत्म्याला शांतता भेटेल. लईच बावळट माणूस आहे ग बाई, काही बोलायचा धर्मच नाही या माणसाला पण. हा तिची चुकी कधी कळत नाही या माणसाला. आणि द्याचा पाव किती डबा देते तिथं. आणा माझी भाजी, चला आणा तर.